नमस्कार मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असाल आणि तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल तर ही महत्त्वाची बातमी आता तुमच्यासाठी आहे। कारण आता एटीएम मधून तुम्हाला एक ठराविक रक्कमच आता काढता येणार आहे। जास्त जर पैसे तुम्ही एटीएम मधून काढले तर तुम्हाला दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे नेमकी एटीएम मधून किती रक्कम आता काढता येणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। बघा, आता आधुनिक काळात बँकिंग व्यवहार हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे। प्रत्येक व्यक्ती आपल्या कष्टाने कमवलेले पैसे बँकेत ठेवतो, तिथे त्यांना सुरक्षेच्या बाबतीत त्यांना व्याजही चांगल्या प्रमाणात मिळतं। मात्र बदलत्या काळानुसार बँकिंग क्षेत्रातही अनेक नवे बदल आणि नवीन नियम आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बँक आणि एटीएम मधून पैसे काढण्याच्या नव्या नियमाबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, तुम्ही जर एटीएम कार्ड वापरत असाल आणि त्यामधून जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल तर आता नियम बदलले आहेत। कारण एक ठराविक रक्कमच तुम्हाला आता एटीएम मधून काढता येणार आहे। मग ती रक्कम किती आहे बघा, पुढे सांगतो। बघा, बँकेतून रोख रक्कम काढण्याचे काही नियम आहेत। बघा, आता बँकेतून पैसे काढताना प्रत्येक बँकेची स्वतःची एक विशिष्ट मर्यादा असते। काही बँका एका दिवसात केवळ 1 लाख रुपयापर्यंतच रोख रक्कम काढण्याची परवानगी देतात, तर काही बँकांमध्ये ही मर्यादा 5 लाखापर्यंत असू शकते। ही मर्यादा बँकेच्या धोरणावर आणि ग्राहकांच्या प्रोफाइलवर अवलंबून असते। मोठ्या रकमेसाठी बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक असते। मित्रांनो, बघा, आता तुम्हाला 500 पाहिजे असेल, 1000 पाहिजे असेल तर तुम्ही लगेचच्या लगे तुमचं एटीएम कार्ड घेऊन त्यावर पिन कोड टाकून तुम्ही लगेचच तुमच्या एटीएम मधून पैसे काढता। परंतु जास्त जर रक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आता एटीएम मधून काढता येणार नाही। मग एटीएम मधून ठराविक रक्कम तुम्हाला आता काढता येणार आहे। मग तुम्हाला ठराविक म्हणजे नेमकी किती रक्कम काढणार आहे? जास्त जर पैसे तुम्ही एटीएम मधून काढला तर तुम्हाला आता दंड आकारण्यात येणार आहे। मग ही रक्कम किती आहे जी तुम्ही काढू शकता? बघा, सविस्तरपणे तुम्हाला सांगतो की ह्याची माहिती काय आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे एटीएम मधून पैसे किती आता काढायचे ते सांगतो। बघा, आता बँक आपल्या सेवांसाठी ग्राहकाकडून शुल्क आकारते। मात्र आजकाल प्रत्येक गोष्टीवर आकारले जाणारे शुल्क म्हणजेच पैसे जे काय असेल ते वाढवले जात आहेत। प्रत्येक प्रकारच्या शुल्कात सातत्याने वाढ केली जात आहे। यामध्ये एटीएम मधून पैसे काढणे म्हणजेच रोख पैसे काढण्याचे शुल्क, शिल्लक तपासणे म्हणजे चेकबुक तपासून घेणे, बघा तुम्हाला चेकबुक सेवा शुल्क आणि इतर बँकिंग सुविधा। बघा, तुम्ही आता ज्या कोणत्या सरकारी बँका असतील, SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या बँकांमध्ये थोडं हे कमी आहे। परंतु HDFC असेल, ICICI असेल, प्रायव्हेट ज्या बँक आहेत त्यामध्ये तुम्हाला जादा शुल्क आकारलं जातं। तुम्हाला ते काय असेल ते 0 रुपयामध्ये खाते सुद्धा उघडता येत नाही। परंतु SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या ठिकाणी तुम्हाला एकदम सवलत दिली जाते। परंतु आजकाल जे बदलत आहेत नियम ते पाहणं खूप गरजेचं आहे। कारण आता एटीएम मधून तुम्हाला एक ठराविक रक्कमच काढता येणार आहे। ती रक्कम किती आहे तुम्हाला व्यवस्थित सांगतो आणि तुम्हाला बँकेसंदर्भाची थोडी माहिती देतो। बघा, आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता या सर्व सेवांसाठी बरेचसे शुल्क कमी असले तरी त्यातील अनेक सेवा तुम्हाला मोठा धक्का देणार आहे। इतकेच नाही तर ज्या सुविधा तुम्हाला आतापर्यंत कोणतेही शुल्क न भरता मिळत होत्या त्या सुविधा आता तुम्हाला शुल्क भरावी लागणार आहे। बघा, आता उदाहरणार्थ काय सांगितले बघा, तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण पण देतो। तुम्हाला एटीएम मधून किती पैसे आता काढावे लागणार आहे या संदर्भात काही नियम बदलले आहेत। तुम्हाला ते नियम समजावून सांगतो, लक्ष देऊन बघा। बघा, आता समजा एटीएम मधून पैसे काढण्याच्या मर्यादेनुसार तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे काढू शकता। या बदलानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी आता शुल्क आकारले जाऊ शकतात। जर तुम्ही जास्त पैसे एटीएम मधून काढला तर तुम्हाला शुल्क म्हणजेच दंड आकारण्यात येणार आहे। बघा, आता काय आहे, किती तुम्हाला एटीएम मधून पैसे आता काढता येणार आहेत ते बघा। बघा, आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तेव्हा ते शुल्क आकारले जाते। बघा, आता तुम्ही जर मर्यादेपेक्षा जास्त जर म्हणजे आम्ही जी रक्कम आता सांगणार आहे त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त रक्कम जर एटीएम मधून काढली तर तुम्हाला दंड वसूल केला जाऊ शकतो। परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या बँकेतून पैसे काढत असाल तर त्याचे शुल्क वाढू शकते। सध्या हे शुल्क 20 ते 25 रुपयापर्यंत आहे। परंतु आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की ही रक्कम तुम्हाला किती वाढणार आहे बघा। आणि तुम्ही एटीएम मधून तुमचे जे बँक ऑफ इंडिया असेल, तुमचं SBI असेल, यातून जर तुम्ही पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी एक ठराविक रक्कमच एटीएम मधून आता काढता येणार आहे। ती रक्कम किती असते ते सांगतो, त्याआधी तुमच्या बँकेमध्ये जे काय असेल ते किमान शिल्लक विषयी माहिती पाहून घेऊ। बघा, आता तुम्हाला बँकांच्या या नियमाची माहिती असेल की अनेक बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी काही ठराविक रक्कम असणे आवश्यक असते। जर बँकेतील शिल्लक रक्कम निर्धारित रकमेपेक्षा जास्त असेल
तर दंड, खात्यातील कमी शिल्लक असल्यास दंड आकारला जाऊ शकतो। हा दंड बँकेनुसार 100 ते 700 रुपयापर्यंत असू शकतो। त्यामुळे खात्यात किमान शिल्लक असणे अत्यंत आवश्यक आहे। बघा काय म्हणले, तुम्हाला जर HDFC, ICICI जे काय ते प्रायव्हेट बँका यामध्ये जर तुम्हाला एक ठराविक रक्कम जर तुम्ही तिथे नाही ठेवली तर तुम्हाला विशिष्ट प्रकारचा दंड जास्त लावला जातो। जर तुम्हाला कमी मर्यादित दंड लावला जातो तो म्हणजे SBI, बँक ऑफ इंडिया या सहकारी बँका आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला कमी प्रमाणात दंड लागू शकतो, पण एक ठराविक रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची असते। परंतु मित्रांनो, हा विषय आपला आहे की ATM मधून तुम्हाला किती रक्कम आता काढावी लागणार आहे। बघा ATM मधून एक ठराविक रक्कमच तुम्हाला आता काढावी लागणार आहे, ती रक्कम सांगणार आहे त्याआधी तुम्हाला बँकेविषयी सर्व माहिती देतो। बघा आता अनेक बँकांच्या नियमानुसार दरवर्षी मर्यादित संख्येत मोफत चेकबुक म्हणजेच बँकेद्वारे मोफत चेकबुक सेवा दिली जातात। मात्र या नवीन नियमानुसार आता तुम्हाला चेकबुकसाठी सुद्धा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। याशिवाय चेकबुक तुमचं चेक बाउन्स झाल्यावर किंवा रद्द झाल्यावर त्यावर देखील पैसे आता द्यावे लागतील। म्हणजेच चेक बाउन्स तुमच्या सेवेच्या बाबतीत तुम्हाला शिक्षा म्हणून दंड भरावा लागू शकतो। बघा आता तुम्हाला शिक्षा म्हणून दंड सुद्धा भरावा लागू शकतो। बघा आता तुम्हाला जी SMS येतो, तुमचे पैसे जे काय असेल ते तुम्ही भरले किंवा पैसे काढले त्यावर सुद्धा किमान तुम्हाला आता शुल्क म्हणजे जे काय असेल ते तुम्हाला किती पैसे त्या ठिकाणी लागणार आहेत। बघा तुम्ही कोणत्या बँकेत माध्यमातून पैशांचा व्यवहार केलात हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला बँकाकडून SMS सुविधा दिली जाते जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल बँकेद्वारे SMS सेवेचे शुल्क, आणि यासाठी बँक फारच कमी शुल्क आकारते। परंतु या नवीन नियमानंतर ते 10 ते 25 रुपये असू शकते। याशिवाय NEFT म्हणजे RTGS किंवा IMPS याद्वारे मनी ट्रान्सफरवरही तुम्हाला शुल्क आकारले जाऊ शकते। बघा आता तुम्हाला ज्या विषयाशी तुम्हाला बोलायचं आहे की ATM मधून तुम्हाला किती रक्कम काढता येणार आहे त्याच्या आधी बँकेसंदर्भातली तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे, ही माहिती समजून घ्या। त्यानंतर तुम्हाला बँकेमधून जे असेल ते ATM मधून जे काय तुम्हाला रक्कम काढायची आहे ते पण सांगतो, त्याविषयी तुम्हाला सांगतोच, त्याआधी तुम्ही ही बँकेविषयी माहिती समजून घ्या। बघा आता बँकिंग क्षेत्रात हे नवीन नियम अंमलात आणण्यामागे अनेक कारणे आहेत। ग्राहकांची आर्थिक सुरक्षितता हे यातील मुख्य कारण आहे। मोठ्या रकमेच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवून काळ्या पैशांच्या व्यवहारांना आळा घालणे हा देखील यामागील एक महत्त्वाचा उद्देश आहे। याशिवाय तुम्हाला डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देऊन रोख व्यवहारांचे प्रमाण कमी करणे हाही यामागील एक कारण आणि हेतू असू शकतो। बघा आता तुम्हाला ATM मधून किती पैसे काढायला लागणार आहेत। बघा ATM मधून तुम्हाला ठराविक रक्कमच आता काढता येणार आहे, मग ती रक्कम किती असणार आहे बघा मी सांगतो पुढे, त्याआधी बँकेची माहिती समजावून घेऊया। बघा बँकिंग क्षेत्रातील हे नवीन नियम प्रथमदर्शनी जटिल वाटत असेल तरी ते ग्राहकांच्या हिताचेच आहेत। या नियमामुळे एकीकडे ग्राहकांच्या पैशाची सुरक्षितता वाढते बघा आता, तर दुसरीकडे बँकिंग व्यवस्था आणि पारदर्शकता होते। प्रत्येक बँक ग्राहकाने या नियमांची माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपले आर्थिक नियोजन केले पाहिजे। नियमित तुमच्या ITFAR फायलिंग आणि योग्य पद्धतीने रोख व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क आणि तुमचा TDS जो काय असेल तो टाळता येतो। मित्रांनो 2 मिनिट व्हिडिओ बघा, तुम्हाला आता मी जे काय असेल ते ATM मधून तुम्हाला किती रक्कम आता काढता येणार आहे याविषयी सविस्तर माहिती देतो। त्याआधी बँकेची थोडी माहिती समजून घेऊया, त्यानंतर तुम्हाला ATM मधून एक ठराविक रक्कम काढता येणार आहे, तेवढीच काढलं तर बरं, नाहीतर तुम्हाला दंड सुद्धा लागू शकतो, त्यामुळे लक्ष देऊन बघा। मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी TDS चे नवे नियम लागू करण्यात आले आहेत। तर एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 2% TDS लागू होतो, तर 1 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेसाठी 5% TDS आकारला जाऊ शकतो। मात्र तुमच्या नियमित आयकर रिटर्न म्हणजे ITR भरणाऱ्या व्यक्तींना या TDS मधून सवलत सुद्धा दिली जाते। यामागील सर्व म्हणजे तुम्हाला यासाठी मागील 3 वर्षाचा ITR सादर करणे आवश्यक आहे। बघा आता तुम्हाला जे काय असेल ती सर्वात महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्याआधी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगणार आहे ती म्हणजे ATM मधून तुम्हाला आता एक ठराविक रक्कम आता काढता येणार आहे। मग ती रक्कम कोणती आहे बघा, आता तुम्हाला याआधी थोडी माहिती सांगतो। बघा बँकांनी मोफत ATM व्यवहारावरही मर्यादा घातली आहे। ग्राहक त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या ATM मधून महिन्याला 5 वेळा मोफत पैसे काढू शकतात। दुसऱ्या बँकेच्या ATMच्या बाबतीत मेट्रो शहरामध्ये 3 मोफत व्यवहार तर बिगर मेट्रो भागात 5 मोफत व्यवहार करता येतात। या मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क आकारले जाते। बघा आता सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्ही ज्याची अपेक्षा घेऊन बसलाय,
बघा आता ते तुम्हाला सांगतो। एटीएम मधून पैसे काढण्यासाठी देखील काही विशिष्ट मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत। सर्वसाधारणपणे बहुतेक बँकांमध्ये एका दिवसात तुम्हाला 40,000 ते 50 रुपयापर्यंत रक्कम काढता येते। यापेक्षा जास्त रकमेसाठी ग्राहकांना बँके शाखेत जावे लागते। शिवाय दरमहा मोफत व्यवहारावरही मर्यादा घालण्यात आली आहे। बघा बँकेमधून तुम्हाला जर पैसे काढायचे असेल तर तुम्हाला जास्त मिळते। जर तुम्हाला एटीएम मधून जर पैसे काढायचे असेल तर तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपयापर्यंत दिवसाला काढता येतात। बघा लक्ष देऊन बघा तुम्हाला किती काढता येतात, तर तुम्हाला एटीएम मधून 40,000 ते 50,000 रुपयापर्यंत काढता येतात। बघा वेगवेगळ्या प्रकारच्या डेबिट कार्डसाठी वेगवेगळे दैनिक मर्यादा निश्चित करण्यात आले आहेत। तरी बघा आता क्लासिक व्हिसा, तुमच्या क्लासिक व्हिसा आणि किंवा मास्टर कार्डसाठी कार्डधारकांसाठी दररोज 25,000 रुपयांची मर्यादा आहे। म्हणजे प्लॅटिनम कार्डधारक दररोज 75 रुपये सुद्धा 75,000 रुपये सुद्धा काढू शकतात। तर बिझनेस प्लॅटिनम कार्डधारकांसाठी मर्यादा 1,00,000 रुपयापर्यंत सांगितले आहे। बघा जे बिझनेसमॅन वगैरे असतात त्यांची टर्नओव्हर जास्त असतो, त्यांचा सिव्हिल स्कोअर जास्त असतो, अशा लोकांसाठी ही मर्यादा जास्त केली आहे। जर आपण सामान्य माणसांनी जास्त पैसे काढलं तर आपल्याला दंड सुद्धा आकारण्यात येतो। बघा आता या सर्व नियमांचे पालन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे। पहिली जी गोष्ट आहे म्हणजे नियमितपणे आयकर रिटर्न म्हणजेच ITR भरा। दुसरं जे आहे म्हणजे आपल्या बँक खात्याची दैनंदिन व्यवहार मर्यादा माहीत करून घ्या। तिसरं ते म्हणजे मोफत व्यवहारांची संख्या लक्षात ठेवा। चौथं म्हणजे मोठ्या रकमेसाठी बँक शाखेचा वापर करा। पाचवं म्हणजे आपल्या कार्ड प्रकारानुसार व्यवहार करा। मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या माहिती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।